नमस्कार. फुलकर स्पेशल आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजची जाहिरात आहे उज्ज्वला गॅस योजना ठरते कुचकामी. आजची बातमी उज्ज्वला गॅस योजना ठरते कुचकामी या संदर्भात आपण पाहणार आहोत. देशोन्नती वृत्तसंकलन. केंद्र शासनाने पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना नाममात्र दरात गॅस सिलेंडर कनेक्शन दिले. या योजनेच्या पहिल्या आर्थिक वर्षात लाभार्थ्यांना 3 सिलेंडर मोफत देण्यात आले होते. नंतर सिलेंडरवरील अनुदान हळूहळू कमी करण्यात आले आणि आता गॅस सिलेंडर 802 रुपयात मिळत आहे. म्हणजेच काय, ग्रामीण भागातील कष्टकरी कुटुंबाच्या आर्थिक आवाक्याबाहेरचे गॅस सिलेंडरची किंमत असल्यामुळे या कुटुंबातील महिलांनी पुन्हा घरामध्ये चूल पेटवायला सुरुवात केली. त्याला लागणाऱ्या सरपणासाठी महिलांची पायपीट सुरू आहे. या प्रकारामुळे केंद्र सरकारच्या योजनेचा मूळ उद्देशाला हरताळ फासला गेला, अशा प्रतिक्रिया काही जाणकारांनी केल्या आहेत. आता यानंतरची महत्त्वाची बातमी पाहू आपण. लाखांदूर तालुक्यात पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेचे हजारो गॅस कनेक्शन आहेत. सिलेंडरच्या चढत्या किमतीमुळे ग्राहकांनी गॅसचा वापर कमी करायला सुरुवात केली. उज्ज्वला योजनेच्या एकूण गॅस कनेक्शनपैकी 35 ते 40% सिलेंडरची उचल होत असल्याची माहिती गॅस सिलेंडर वितरकांनी खाजगीत दिली. अर्थात 60% लाभार्थ्यांनी योजनेकडे पाठ फिरवल्याचे स्पष्ट होते. घरी गॅस आल्याने महिलांना मध्यंतरी गॅस शेगडीवर स्वयंपाक करण्याची सवय लागली होती, परंतु मात्र त्यामुळे त्या पदरमोड करून गॅस सिलेंडर संपल्यानंतर नवीन सिलेंडर भरून आणायच्या. ग्रामीण भागात सिलेंडर घरपोच दिले जात नसल्याने ग्राहकांना ते गॅस एजन्सीच्या गोदामातून आणावे लागते. त्यासाठी वेळ, श्रम व प्रसंगी पैसे खर्च करावे लागतात. सिलेंडरच्या दरवाढीमुळे महिलांनी पूर्वीप्रमाणे चुलीला महत्त्व देणे पसंत केले आणि सरपण गोळा करणे सुरू केले आहे. त्यासाठी त्यांना रानावनात भटकंती करावी लागत आहे. चुलीतील धुरामुळे पुन्हा त्यांच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. अशा प्रकारची ही उज्ज्वला गॅस योजना फसवी ठरते, कुचकामी ठरते. आता ही त्याची किंमत जी आहे ते सर्वसामान्यांना न परवडणारी असल्यामुळे लोकांनी ते आपले सिलेंडरचे हांडे आहेत ते एकीकडे बाजूला काढून ठेवून दिले आणि आता ते चुलीवर स्वयंपाक करत आहेत. धन्यवाद.